स्टार्ट करायचं का? आज सगळेजण परत नवीन जोम्याने ग्रुपमध्ये आलेले असणार आहेत. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी सांगण्यासारखं असणार आहे असं अपेक्षा करूयात आपण. आणि स्टार्टिंग कीर्तिताईंपासून करूयात. कीर्तिताई आज पहिल्यांदाच सारांश वाचणार आहेत. काही सांगायचं वैजंतीताई? नाही, चालू करू दे. हो ना. काय तर कमी जणी राहणारच आहे सध्या 15 तारखेपर्यंत. पण सुचिताताई, आपण मी बोलू जरा. ऐकूया आपण. हो हो. सुचिता सुचिताताई, एक बोलू. हा बोला ताई. हा, ताई, पुढचे श्लोक. सचानूरमर्दनम देवकी परमानंदं कृष्णौ वंदे जगद्गुरुं कृष्णौ वंदे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण सर्वांना. मी पहिल्यांदाच वाचते, काही चुकलं तर क्षमा करा. अध्याय 5व्या मधला 25 श्लोकापर्यंत आपलं झालेलं आहे वाचून. आता 26वा श्लोक आहे. 26वा श्लोक आहे, काम क्रोध वियुक्त. 20 पर्यंतच झालंय, 21 पासून सुरू करायचं. 25 पर्यंत झालंय ना? 25 झालं. मला असं वाटतं 21 पासून असेल तर 21 पासून घेते. नाही, ते एका 25 का? दादांनी पण टाकलं होतं की 25-27 झाले आहे म्हणून. हा, सकाळच्या मेसेज मध्ये त्या दिवशी झालं होतं वाचन म्हणून. घ्या 25 पासून घ्या. 25 26 पासून. पासून. 26 पासून. हा. काम क्रोध वियुक्तानां यतीनां यत चेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्. अर्थ, काम क्रोधापासून सर्वथा रहित जिंकलेल्या मनाचा आणि स्वरूपाचा साक्षात्कार झालेल्या सांख्य योगासाठी सर्व बाजूनी शरीर जिवंत असताना नाही, अजून किंवा काही. मृत्यूनंतर. काय झालं ताई? आवाज येतोय ना? हॅलो. हो, येतोय ताई. वाचा वाचा, छान येतोय. असताना किंवा मृत्यूनंतर निर्वाण ब्रह्म परिपूर्ण असते. तर व्याख्या, काम क्रोध वियुक्ताना यतीनाम. भगवंत उपर्युक्त पदाने हे स्पष्टपणे सांगत आहेत की सिद्ध महापुरुषात काम क्रोधादी दोषांचा गंधही राहत नाही. काम क्रोधादी दोष उत्पत्ती विनाशशील असत पदार्थ म्हणजे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादीच्या संबंधाने उत्पन्न होतात. सिद्ध महापुरुषास उत्पत्ती विनाशरहित सत्तत्वात आपल्या स्वाभाविक स्थितीचा अनुभव येत असतो. म्हणून उत्पत्ती विनाशशील असत पदार्थांशी त्याचा संबंध मुळीच राहत नाही. त्याच्या अनुभवात आपले म्हणविले जाणाऱ्या शरीर अंतःकरणात सहित संपूर्ण शरीराशी आपल्या संबंधांचा संपूर्णपणे अभाव होत असतो. म्हणून त्याचे ठिकाणी काम, क्रोध इत्यादी विकार कसे उत्पन्न होऊ शकतात? जर काम, क्रोध सूक्ष्म रूपानेही असतील तर आपल्याला जीवनमुक्त समजणे भ्रमच आहे. उत्पत्ती विनाशशील वस्तूंच्या इच्छेला काम म्हणतात. काम अर्थात कामना अभावात उत्पन्न होते. अभाव नेहमी असत मध्ये असतो. सत्स्वरूपात अभाव नाहीच. परंतु जेव्हा स्वस्वरूप असतशी तादम्य करते तेव्हा असत अंशाच्या अभावाला तो आपल्यात समजतो. आपल्यात अभाव मानल्यानेच कामना उत्पन्न होते आणि कामनापूर्तीत बाधा आली तर क्रोध उत्पन्न होतो. अशा प्रकारे स्वरूपात कामना नसतानाही तादम्याच्यामुळे आपल्यात कामनेची प्रचिती येत असते. परंतु ज्यांचे तादम्य नष्ट झाले आहे आणि स्वस्वरूपात स्वाभाविक स्थितीचा अनुभव झाला त्यांना स्वतःमध्ये असतच्या अभावाचा अनुभव कसा होऊ शकेल? साधन केल्याने काम, क्रोध कमी होतात असा साधकाचा अनुभव आहे. जी वस्तू कमी होणारी असते
ती नष्ट होणारी असते. म्हणून ज्या साधनेने हे काम क्रोध कमी होतात त्याच साधनेने ते नष्टही होऊ शकतात. साधन करणाऱ्यांना असा अनुभव येतो की काम क्रोध इत्यादी दोष पूर्वी जितक्या लवकर येत होते तितक्याच लवकर आता येत नाही. पूर्वी जेवढ्या वेगाने येत होते तेवढ्या वेगाने आता येत नाही. आणि पूर्वी जितक्या वेळेपर्यंत राहत होते तितक्या वेळेपर्यंत आता राहत नाही. कधी कधी साधकाला असाही अनुभव येतो की काम क्रोधाचा वेग पूर्वीपेक्षाही अधिक झाला आहे. याचे कारण असे आहे की साधन करण्याने भोगशक्ती तर नाहीशी होत गेली आणि पूर्णावस्था प्राप्त झाली नाही. अंतःकरण शुद्ध झाल्याने काम क्रोध थोडे साधकाला अधिक प्रमाणात उत्पन्न झाल्याचे वाटतात. एखादा मनाच्या विरुद्ध कार्य करतो तर त्याचे साधकाला वाईट वाटते, परंतु साधक त्याची पर्वा करत नाही. वाईट वाटण्याच्या भावनेचा त्याच्या अंतःकरणात संग्रह होत राहत. शेवटी थोड्याशा गोष्टीहूनही अधिक प्रमाणात क्रोध येतो, कारण अंतःकरणात जो संग्रह झाला होता तो एकदम बाहेर पडतो. याचे दुसऱ्या व्यक्तीलाही आश्चर्य वाटते की एवढ्या साध्या गोष्टीबद्दल देखील या मनुष्याला इतका क्रोध कसा उत्पन्न झाला. कधी कधी वृत्ती स्वस्थ असल्याने साधकाला असे वाटते की मी पूर्णावस्थेला पोहोचलोय, परंतु वास्तविक जोपर्यंत पूर्णावस्थेचा अनुभव करणार आहे तोपर्यंत व्यक्तित्व कायम राहिल्याने पूर्णावस्था झाली नाही. यतचेतसाम, जोपर्यंत असतचा संबंध राहतो तोपर्यंत मन वश होत नाही. असत संबंध संपूर्णपणे संपल्यावर महापुरुषांचे म्हणविले जाणारे मन आपोआप वशमध्ये राहत असते. अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मनाम. आपल्या स्वरूपाचा वास्तविक बोध झाल्याने त्या महापुरुषांना या ठिकाणी विदितात्मनाम म्हटले गेले आहे. तात्पर्य, ज्या उद्देशाच्या प्राप्तीसाठी मनुष्य जन्म मिळाला आहे आणि मनुष्य जन्माचे एवढे महात्म्य सांगितले गेले आहे त्याला त्यांनी प्राप्त करून घेतले आहे. जिवंत असताना आणि मृत्यूनंतरही हे महापुरुष नित्य निरंतर शांत ब्रह्मातच स्थित असतात. जसे निरनिराळ्या क्रिया करते वेळी सामान्य मनुष्याच्या शरीरात स्थितीची मान्यता निरंतर राहत असते, तसेच निरनिराळ्या क्रिया करते वेळी त्या महापुरुषांची स्थिती निरंतर एका ब्रह्मातच राहत असते. त्यांच्या या स्वाभाविक स्थितीत कधीही थोडा सुद्धा फरक राहत नाही, कारण ज्या विभागात क्रिया होतात त्या विभागाशी त्यांचा कसलाच संबंध राहिलेला नसतो. आता पुढील 2 श्लोकात भगवंत हे सांगणार आहेत की ज्या तत्वाला ज्ञानयोगी आणि कर्मयोगी प्राप्त करत असतो त्याच तत्वाला ध्यानयोगीही प्राप्त करू शकतो. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यश्चक्षुश्चैवान्तरे भ्रूः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ इन्द्रियं मनो बुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. बाह्य पदार्थांना बाहेरच सोडून आणि नेत्रांच्या सृष्टीला भुवयांच्या आत स्थिर करून तसेच नाकपुडीत विचरण करणाऱ्या प्राण आणि अपान वायूला सम करून ज्याने इंद्रिय, मन आणि बुद्धी आपल्या वश केली आहेत, जो केवळ मोक्षपरायण आहे, तसेच जो सर्वथा इच्छा, भय आणि क्रोध रहित आहे, तो मुनी सदा मुक्तच आहे. परमात्म्याशिवाय सर्व पदार्थ बाह्य आहेत. बाह्य पदार्थांना बाहेरच सोडून देण्याचे तात्पर्य मनाने बाह्य विषयांचे चिंतन न करणे हे आहे. बाह्य पदार्थाच्या संबंधाचा त्याग कर्मयोगात सेवेद्वारा आणि ज्ञानयोगात विवेकाद्वारा केला जातो. या ठिकाणी भगवंत ध्यान योगाच्या द्वारा बाह्य पदार्थाशी संबंध विच्छेद विषयी सांगत आहे.
ध्यान योगात एकमात्र परमात्माचे चिंतन होत असल्याने बाह्य पदार्थाशी विमुखता होते. वास्तविक बाह्य पदार्थ बाधक नाहीत, यांच्याशी आसक्तीने मानलेला आपला संबंध बाधक आहे. या मानलेल्या संबंधाचा त्याग करण्यातच उपर्युक्त पदाचे तात्पर्य आहे. चक्षुचैवंतर भ्रुवो, या ठिकाणी भ्रुवो अंतरे पदाने दृष्टीला दोन्ही भुवयांच्या आत ठेवणे अथवा दृष्टीला नाकाच्या अग्रभागावर ठेवणे हे दोन्ही अर्थ घेतले जाऊ शकतात. ध्यान काळात डोळे पूर्णपणे बंद ठेवल्याने लयदोष अर्थात निद्रा येण्याची शक्यता राहते आणि डोळे पूर्ण उघडे ठेवल्याने समोर दृश्य राहिल्यामुळे विक्षेप दोष येण्याची शक्यता राहते. या दोन्ही प्रकारच्या दोषांना दूर करण्यासाठी अर्धोन्मिलित दृष्टीला दोन्ही भुवयांच्या मध्यभागी स्थिर करण्यास सांगितले गेले आहे. प्राणापानव समौ कृत्वा नासाभ्यंतरपुडीतून बाहेर निघणाऱ्या वायूला प्राण आणि नाकपुडीतून आत जाणाऱ्या वायूला अपान म्हणतात. प्राणवायूची गती दीर्घ आणि अपान वायूची गती लघु असते. या दोन्हींना सम करण्यासाठी प्रथम डाव्या नाकपुडीतून अपान वायूला आत घेऊन उजव्या नाकपुडीतून प्राणवायूला बाहेर काढावे. मग उजव्या नाकपुडीतून अपान वायूला आत घेऊन डाव्या नाकपुडीतून प्राणवायूला बाहेर काढावे. या सर्व क्रियेत समय सारखा असला पाहिजे. अशा प्रकारे सतत अभ्यास करत राहिल्यास प्राण आणि अपान वायूची गती सम, शांत आणि सूक्ष्म होत जाते. जेव्हा नाकपुड्यांना बाहेर आणि आत तसेच कंठादी भागात वायूच्या स्पर्शाचे ज्ञान होणार नाही, तेव्हा प्राण अपानाची गती सम झाली आहे असे समजावे. या दोन्हींची गती सम झाल्यावर परमात्मा हेच लक्ष असल्याने मनाने स्वाभाविकच परमात्माचे चिंतन होऊ लागते. ध्यान योगात या प्राणायामाची आवश्यकता असल्यानेच याचा उपर्युक्त पदामध्ये उल्लेख केला गेला आहे. प्रत्येक मनुष्यात एक इंद्रियाचे ज्ञान राहते आणि एक बुद्धीचे. इंद्रिय आणि बुद्धी दोन्हीच्या मध्यभागी मनाचा निवास असतो. मनुष्याने हे पाहिले पाहिजे की त्याच्या मनावर इंद्रियांच्या ज्ञानाचा प्रभाव आहे किंवा बुद्धीच्या ज्ञानाचा प्रभाव आहे अथवा आंशिक रूपाने दोन्हीच्या ज्ञानाचा प्रभाव आहे. इंद्रियांच्या ज्ञानात संयोगाचा प्रभाव पडतो आणि बुद्धीच्या ज्ञानात परिणामाचा प्रभाव पडतो. ज्या मनुष्याच्या मनावर केवळ इंद्रियांच्या ज्ञानाचा प्रभाव आहे ते संयोगजन्य सुख भोगातच मग्न असतात आणि ज्यांच्या मनावर बुद्धीच्या ज्ञानाचा प्रभाव आहे ते परिणामाकडे दृष्टी राहत असल्याने सुखभोगाचा त्याग करण्यास समर्थ होत असतात. बहुतेक साधकांच्या मनावर आंशिक रूपाने इंद्रिय आणि बुद्धी दोन्हींच्या ज्ञानाचा प्रभाव राहत असतो. त्यांच्या मनात इंद्रिय आणि बुद्धीच्या ज्ञानाने द्वंद्वयुद्ध सुरू असते, म्हणून ते आपल्या विवेकाला महत्व देऊ शकत नाहीत आणि जे करू इच्छितात ते करूही शकत नाही. हे द्वंद्वच ध्यानात बाधक आहे. म्हणून मन, बुद्धी तसेच इंद्रियांना वश करण्याचे तात्पर्य मनावर केवळ बुद्धीच्या ज्ञानाचा प्रभाव राहावा, इंद्रियांच्या ज्ञानाचा प्रभाव संपूर्णपणे समाप्त व्हावा हे आहे. परमात्मा प्राप्ती करणे ज्याचे लक्ष आहे अशा स्वरूपाचे मनन करणाऱ्या साधकाला या ठिकाणी मोक्षपरायण म्हटले गेले आहे. परमात्मा तत्व सर्व देश, काल इत्यादी परिपूर्ण असल्यामुळे सदा सर्वदा सर्वांना तो दृढ उद्देश नसल्या कारणाने अशा नित्य प्राप्त तत्वाच्या अनुभूतीत उशीर होत आहे. जर असा एक दृढ उद्देश झाला तर तत्वाच्या अनुभूतीत उशीर लागण्याचे काहीही कारण नाही. वास्तविक दृष्ट्या पूर्वीपासूनच हा उद्देश बनलेला आहे, कारण परमात्मा प्राप्तीसाठीच हे मनुष्य शरीर मिळालेले आहे. केवळ या उद्देशाला ओळखायचे आहे. जेव्हा साधक या उद्देशाला ओळखतो
तेव्हा त्याच्या ठिकाणी परमात्मा प्राप्तीचे लालसा उत्पन्न होत असते. ही लालसा संसाराच्या सर्व कामनांना समाप्त करून साधकाला परमात्मा तत्वाचा अनुभव करविते. म्हणून परमात्मा प्राप्तीच्या उद्देशाला ओळखण्यासाठीच या ठिकाणी मोक्षपरायण पदाचा प्रयोग झालेला आहे. कर्मयोग, सांख्ययोग, ध्यान योग, भक्ती योग इत्यादी सर्व साधने एक दृढ निश्चय अथवा उद्देशाची फार मोठी आवश्यकता आहे. जर आपल्या कल्याणाचा उद्देशच दृढ झाला नाही तर साधनेने सिद्धी कशी मिळेल? म्हणून या ठिकाणी मोक्षपरायण पदाने ध्यान योगात दृढ निश्चयाची आवश्यकता सांगितली गेली आहे. विगतेच्छा भय क्रोध, आपल्या इच्छेच्या पूर्तीत बाधा आणणाऱ्या प्राण्याविषयी आपल्यापेक्षा बलवान असलेले समजल्यावर त्याच्यापासून भय उत्पन्न होते आणि दुर्बल असल्याचे समजल्यावर त्याच्याविषयी क्रोध उत्पन्न होतो. तसेच जगण्याची इच्छा असल्यास मृत्यूपासून भय उत्पन्न होते. भय आणि क्रोध उत्पन्न होण्यात इच्छाच मुख्य आहे. जर मनुष्यात इच्छापूर्तीचा उद्देश नसेल, तसेच एकमात्र परम प्राप्तीचा उद्देश असेल तर भय क्रोधासहित इच्छेचा संपूर्णपणे अभाव होऊन जातो. इच्छेचा सर्वथा अभाव झाल्यावर मनुष्य मुक्त होत असतो. कारण वस्तूंच्या आणि जगण्याच्या इच्छेनेच मनुष्य जन्म मरणरूपी बंधनात सापडत असतो. साधकाने या गोष्टीचा गंभीरपणे विचार केला पाहिजे की इच्छा केल्याने पदार्थ मिळतात काय? जगण्याची इच्छा केली असता मृत्यूपासून सुटका होते काय? वास्तविक सत्य परिस्थिती तर ही आहे की आपण पदार्थ प्राप्त करण्याची इच्छाही पूर्ण करू शकत नाही, तसेच मृत्यूपासून आपली सुटकाही करून घेऊ शकत नाही. म्हणून जर साधकाचा हा दृढ निश्चय होईल की मला एका परमात्मा प्राप्तीशिवाय काहीही नको आहे, तर तो वर्तमान काळातच मुक्त होऊ शकतो. परंतु जर पदार्थाची आणि जगण्याविषयीची इच्छा राहिली तर इच्छा पूर्ण होणार नाही आणि मृत्यूच्या भयापासूनही बचावही होणार नाही, तसेच क्रोधापासूनही सुटका होणार नाही. म्हणून मुक्त होण्यासाठी इच्छारहित होणे आवश्यक आहे. जर वस्तू मिळणारी असेल तर इच्छा केल्याशिवायही मिळेल, आणि जर वस्तू मिळणार नसेल तर इच्छा करूनही मिळणार नाही. म्हणून वस्तूचे मिळणे अथवा न मिळणे इच्छेच्या स्वाधीन नाही, तर कोणाच्या तरी विधानाच्या अधीन आहे. जी वस्तू इच्छेच्या अधीन नाही त्याच्या इच्छेचा त्याग करण्यात कोणती कठीणता आहे? जर वस्तूची इच्छा पूर्ण होणारी असती तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असता, आणि जर जिवंत राहण्याची इच्छा पूर्ण झाली असती तर मृत्यूपासून आपली सुटका होत नाही. जर वस्तूंची इच्छा निर्माण झाली नाही तर जीवन आनंदमय होते, आणि जर जिवंत राहण्याची इच्छा ठेवली नाही तर मृत्यूही आनंदमय होतो. जेव्हा वस्तूंची इच्छा केली जाते आणि जेव्हा जिवंत राहावे असे वाटते तेव्हाच जीवन कष्टमय वाटते आणि तेव्हाच मृत्यू कष्टमय वाटतो. म्हणून ज्याने वस्तूंचा आणि जिवंत राहण्याच्या इच्छेचा संपूर्णपणे त्याग केला आहे तो जिवंतपणीच मुक्त होतो, अमर होतो. सदा मुक्त एव स. उत्पत्ती विनाशशील पदार्थांशी आपला संबंध मानणे हेच बंधन आहे. हे मानल्याने संबंधाचा सर्वथा त्याग करणेच मुक्ती आहे. जो मुक्त झालेला आहे त्याच्यावर कोणत्याही घटना, परिस्थिती, निंदा, स्तुती, अनुकूलता, प्रतिकूलता, जीवन मरण इत्यादीचा किंचित मात्रही परिणाम होत नाही. सदा मुक्त एव या पदाचे तात्पर्य वास्तविक साधक स्वरूपाने सदा मुक्तच आहे. केवळ उत्पन्न आणि नष्ट होणाऱ्या वस्तूंशी आपला संबंध मानल्यामुळे त्याला आपला मुक्त स्वरूपाचा अनुभव येत नाही.
संसाराशी मानलेला संबंध मिटताच स्वतःसिद्ध मुक्तीचा अनुभव येतो. परिशिष्ट भाव. बाह्य पदार्थांना बाहेरच सोडण्याचे तात्पर्य आहे. स्वयंला शरीरापासून वेगळे करणे की शरीर मी नाही, शरीर माझे नाही आणि माझ्यासाठी नाही, या 3 गोष्टी प्रत्येक साधकाला मानाव्याच लागतील. मग तो कोणत्याही योग मार्गाचा का असेना. शरीराशी आपला कोणताही संबंध मानणार नाही तर मुक्ती स्वाभाविक सिद्ध आहे. पूर्वी 24व्या श्लोकात अंतः शब्द आला होता, म्हणून इथे बाह्य दिला आहे. वास्तविक बाह्य कोणती वस्तू नाही तर केवळ वृत्ती आहे. बाह्य शब्दाचा प्रयोग दुसरी सत्ता मानल्यावरच होतो, परंतु वास्तविक सत्ता एकच आहे. म्हणून स्पर्शान कृत्वा बहिर्भाष पदांचे तात्पर्य हे आहे की एका तत्वाशिवाय दुसऱ्या कोणत्या सत्तेची मान्यता राहू नये. भगवंताशी योगनिष्ठा आणि सांख्यनिष्ठा यांचे वर्णन करून दोन्हीसाठी उपयोगी असलेल्या ध्यान योगाचे वर्णन केले. आता सुगमतेने कल्याण करणाऱ्या भगवन निष्ठेचे वर्णन करत आहे. 29वा श्लोक आहे. भोक्तारै यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. मला सर्व यज्ञ आणि तप यांचा भोक्ता, संपूर्ण लोकांचा महान ईश्वर तसे संपूर्ण प्राण्यांचा सुहृद स्वार्थरहित दयाळू आणि प्रेमी जाणून भक्त शांतीला प्राप्त होतो. जेव्हा मनुष्य एखादे शुभ कर्म करतो तेव्हा तो ज्याने शुभ कर्म करतो त्या शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ इत्यादींना आपले मानतो आणि ज्याच्यासाठी शुभ कर्म करतो त्याला त्या कर्माचा भोक्ता मानतो. जसे एखाद्या देवतेची पूजा केली तर त्या देवतेला पूजारूपी कर्माचा भोक्ता मानतो. कोणाची सेवा केली तर त्याला सेवीरूपी कर्माचा भोक्ता मानतो. एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला अन्न दिले तर त्याला अन्नाचा भोक्ता मानतो इत्यादी. या मान्यतेला दूर करण्यासाठी भगवंत उपर्युक्त पदात म्हणतात की वास्तविक संपूर्ण शुभ कर्माचा भोक्ता मीच आहे, कारण प्राणी मात्राच्या हृदयात भगवंतच विद्यमान आहे. म्हणून कोणाचे पूजन करणे, कोणाला अन्न पाणी देणे, कोणाला मार्ग दाखविणे इत्यादी जितकी काही शुभ कर्मे आहेत त्या सर्वांचा भोक्ता भगवंतालाच समजले पाहिजे. लक्ष भगवंतच असले पाहिजे, प्राणी नव्हे. 9व्या अध्यायाच्या 24व्या श्लोकातही भगवंतांनी आपल्याला संपूर्ण यज्ञाचा भोक्ता म्हटले आहे. अहम मी सर्व यज्ञानां भोक्ता. दुसरी गोष्ट ही आहे की ज्यांच्या द्वारा शुभ कर्म केली जातात ते शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ इत्यादी आपले नाहीत तर भगवंताचेच आहेत. त्यांना आपले समजणे अज्ञानच आहे. त्यांना आपले समजून आपल्यासाठी शुभ कर्म केल्याने मनुष्य स्वतः त्या कर्माचा भोगता होतो. म्हणून भगवंत म्हणतात, तू संपूर्ण शुभ कर्माला आपल्यासाठी कधीही करू नको, केवळ माझ्याकरिताच कर. असे केल्याने तू त्या कर्माचा फलभागी होणार नाहीस आणि तुझ्या कर्माशी संबंध विच्छेद होऊन जाईल. कामनेने संपूर्ण अशुभ कर्म होत असतात. कामनेचा त्याग करून केवळ भगवंतासाठी सर्व कर्म केल्याने अशुभ कर्म तर मुळातच घडणार नाहीत. तसे शुभ कर्माशी आपला संबंध राहत नाही. अशा प्रकारे संपूर्ण कर्माशी संपूर्णपणे संबंध विच्छेद झाल्यास परम शांती प्राप्त होते. सर्व लोक महेश्वरम, निरनिराळ्या लोकांचे निरनिराळे ईश्वर असू शकतात, तरी पण तेही भगवंताचे अधीनच आहेत. भगवंत संपूर्ण लोकांच्या ईश्वरांचेही ईश्वर आहेत. म्हणून या ठिकाणी सर्व लोक महेश्वरम पद दिले गेले आहे. तात्पर्य, संपूर्ण सृष्टीचे एकमात्र स्वामी भगवंतच आहे. तर मग एखादी प्रामाणिक व्यक्ती सृष्टीच्या कोणत्याही वस्तूला
आपली कशी मानू शकते? शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, प्राण, स्त्री, पुत्र, धन, जमीन, घर इत्यादींना आपले मानून बहुतेक लोक म्हणत असतात की भगवंतच संपूर्ण संसाराचे मालक आहे. परंतु असे म्हणणे समजदारपणा नव्हे. कारण मनुष्य जोपर्यंत शरीर, इंद्रिय, मन इत्यादींना आपले मानतो तोपर्यंत भगवंताला संपूर्ण संसाराचे मालक म्हणणे म्हणजेच आपण आपल्याला धोका देणेच आहे. कारण जर सर्वच लोक शरीरादी पदार्थांना आपलेच मानत राहतील तर भगवंताचे काय शिल्लक राहील? ज्यांचे स्वामी भगवंत म्हणविले जातील अर्थात भगवंताच्या वाट्याला काहीही शिल्लक राहिले नाही. म्हणून सर्व काही भगवंताचे आहे असे तोच म्हणू शकतो जो शरीरादी कोणत्याही पदार्थाला आपले मानत नाही. जो कोणत्याही वस्तूला आपले मानतो तो वास्तविक भगवंताला यथार्थ रूपाने सर्व लोक महेश्वर मानतच नाही. तो जितक्या वस्तूंना आपली मानतो तितक्या अंशात भगवंताला सर्व लोक महेश्वर समजण्यात उणीव राहत असते. मनुष्याला शरीरादी पदार्थांचा सदुपयोग करण्याचा अधिकार आहे, आपले समजण्याचा मुळीच नाही. या पदार्थांना आपले न मानता केवळ भगवंताचे समजून त्यांचा सेवेसाठी उपयोगात आणल्याने परम शांतीची प्राप्ती होत असते. सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिं पृच्छति. लोकांच्या ईश्वरांचे ईश्वर आहेत हे कारणाशिवाय स्वाभाविकच प्राणी मात्राचे हित करणारे, प्राणी मात्राचे रक्षण करणारे, तसेच प्राणी मात्राशी प्रेम करणारे आहेत. आणि असा हितैषी, रक्षक तसेच प्रेमी दुसरा कोणी नाही. अशा प्रकारे जाणून घेतल्याने परम शांती प्राप्त होते. कारण ते वास्तविक तसेच आहेत. महान शक्तिशाली भगवंत कोणत्याही प्रयोजनाशिवाय आपले परम सुहृद आहेत. मग भय, चिंता, उद्वेग, अशांती इत्यादी कसे होऊ शकतात? जीव मात्राचे कारणाशिवाय कल्याण करणारे दोघेच आहेत, एक भगवंत आणि दुसरे त्यांचे भक्त. भगवंतालाही कोणाकडून काहीही मिळवायचे नाही. नानवाप्तम वाप्तव्यम म्हणून ते स्वाभाविकच सर्वांचे सुहृद आहे. भक्तही आपल्यासाठी कोणाकडून काहीही इच्छित नाही आणि सर्वांचे हित इच्छितो आणि हित करतो, म्हणून तोही सर्वांचा सुहृद असतो. भक्तात जी सुहृदता येत असते तीही मुळात भगवंतापासूनच येत असते. भगवंत संपूर्ण यज्ञ आणि तप यांचे भोक्ते आहेत. संपूर्ण लोकांचे महान ईश्वर तसेच आपले परम सुहृद आहे. या तिन्ही गोष्टींपैकी एक गोष्ट जरी दृढतेने मानली तर भगवत प्राप्ती रूपी परम शांतीची प्राप्ती होते. तर मग तिन्ही गोष्टी दृढतेने मानल्या तर मग सांगायचेच काय? आपल्यासाठी काहीही इच्छिणे, कोणत्याही वस्तूला आपली समजणे आणि भगवंताला आपले न मानणे या तीन गोष्टी भगवंत प्राप्तीत मुख्य बाधक आहेत. भगवंत भोक्तारम यज्ञ तपसाम पदाने म्हणतात की आपल्यासाठी काहीही इच्छू नये आणि काहीही करू नये. सर्व लोक महेश्वरम या पदाने म्हणतात की आपले काहीही समजू नये, अर्थात सुखाच्या इच्छेचा आणि वस्तू, व्यक्ती इत्यादीवरील अधिकाराचा त्याग करावा. तसेच सुहृदम सर्वभूतानां पदाने म्हणतात की केवळ मलाच आपले समजा, तर इतर कोणत्याही व्यक्ती, वस्तू इत्यादींना आपले समजू नका. या तिन्हीपैकी कोणतीही एक गोष्ट मानली तर उरलेल्या दोन गोष्टी आपोआप बांधतात आणि भगवंत प्राप्ती होते. जेव्हा मनुष्य कोणत्याही प्राणी पदार्थाला आपले समजणार नाही तेव्हाच आपल्यासाठी केलेला सुखाच्या इच्छेचा त्याग होतो. जोपर्यंत कोणत्याही पदार्थाला आपले समजत आहे तोपर्यंत तो मोबदल्या सुखाची इच्छा ठेवीलच.
सुखाच्या इच्छेच्या त्यागाने ममतेचा त्याग आणि ममतेच्या त्यागाने सुखाच्या इच्छेचा त्याग होत असतो. जेव्हा सर्व व्यक्ती वस्तूंमध्ये ममतेचा त्याग होत असतो तेव्हा एक मात्र भगवंतच आपले राहतात. जो कोणालाही आपले समजतो तो वास्तविक भगवंताला संपूर्णपणे आपले समजत नाही. मग जरी तो लोकांना सांगत असेल की भगवंत माझे आहेत, मानलेल्या संबंधाचा अभाव झालेल्या भगवंतांशी आपली खरी आत्मीयता जागृत होते. तात्पर्य हे निघाले की मग सुखाच्या इच्छेचा त्याग हो, ममतेचा अभाव हो अथवा भगवंताविषयी खरी आत्मीयता जागृत हो, हे होताच परम शांतीचा अनुभव होईल. कारण एक जरी भाव दृढ झाला तर इतर भाव सुद्धा बरोबर येतातच. एक तर कर्म केले पाहिजे आणि दुसरे कर्म करण्याची विद्या आली पाहिजे. जेव्हा मनुष्य कर्म तर करतो परंतु कर्म करण्याची विद्या जाणत नाही अथवा कर्म करण्याची विद्या तर जाणतो परंतु कर्म करत नाही, तेव्हा त्याच्याद्वारा कर्म यथायोग्य रीतीने होत नाहीत. म्हणून भगवंतांनी 3ऱ्या अध्यायात कर्म करण्यावर विशेष भर दिला आहे. परंतु त्याबरोबरच कर्माला जाणण्याविषयीही म्हटले आहे आणि 4थ्या अध्यायात कर्माचे तत्व जाणण्यावर विशेष भर दिला आहे आणि बरोबरच कर्म करण्याविषयीही म्हटले आहे. 5व्या अध्यायात जरी कर्मयोग आणि सांख्ययोग दोन्हीही द्वारा कल्याण होण्याविषयीची गोष्ट आली आहे तरी पण भगवंतांनी सांख्ययोगापेक्षा कर्मयोगाला श्रेष्ठ म्हटले आहे. या अध्यायात भगवंतांनी क्रमाने कर्मयोग आणि सांख्ययोग यांचे वर्णन करून मग संक्षेपाने ध्यान योगाचे वर्णन केले आणि शेवटी भक्ती योगाने संक्षेपाने वर्णन केले, जे भगवंताचे मुख्य प्रयोजन आहे. अशा प्रकारे कर्मयोग आणि सांख्ययोग या दोन्हीचेही वर्णन असल्यामुळे या 5व्या अध्यायाचे नाव कर्म संन्यास योग असे आहे. 5व्या अध्यायातील पदे, अक्षरे आणि उवाच या अध्यायात अथवा पंचमोध्यायाचे 3 अर्जुन उवाच इत्यादी पदांचे 4 श्लोकांचे 352 आणि याचं काही या अध्यायाच्या 29 श्लोकांपैकी 13व्या आणि 29व्या श्लोकांच्या प्रथम चरणात नगन प्रयुक्त झाल्याने न विपुला आणि 22व्या श्लोकाच्या तृतीय चरणात मगन प्रयुक्त झाल्यानं म विपुला संज्ञा असणारे छंद आहेत. बाकीचे 26 श्लोक ठीक पथ्यावक्त्र अनुष्टुप छंदाच्या लक्षणाचे युक्त आहेत. जय श्री कृष्ण ताई. खूप छान सांगितलं ते. इतकं शांत वाटलं, ऐकताना ऐकत राहावंसं वाटलं. खूप छान सांगितलं. तुमचा भाव Thank you. एकदम खूप शांत होता आणि सांगताना फार शांततेने छान सांगितलं अगदी. मी पहिल्यांदाच सांगितलंय पण त्यामुळे थोडी भीती वाटत होती, पण झालं. नाही नाही, भीती काय, सगळे आपलेच आहेत. ताई ते हे घ्या ना, ते ओम तत्सदिती हो, शेवटचं. हा, म्हणजे पूर्ण होतं. ओके. हा, हा. पण ते ताई घेणार आहेत ना अजून? हो. नाही, हे श्लोक संपल्याच आहे ते. ओके ओके. हा हा. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मसन्न्यास योगो नाम पंचमोऽध्यायः. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम. सॉरी ताई, तुम्हाला माझ्यामुळे उशीर झाला. कीर्ती ताई. नाही उलट
अध्याय झाल्यानंतरच सारांश घेणं जास्त संयुक्तिक आहे ना, ते असं मध्येच घ्यायला मला पण ऑड वाटत होतं. म्हणजे उलट बरं झालं तुम्ही घेतलं. आणि सुचेताताई म्हणाल तसं, म्हणजे खरंच इतका असा शांत धीर गंभीर स्वर जो म्हणतात ना, इतकं छान वाटत होतं ऐकायला. अगदी ठहराव तुमच्या आवाजातला खूप छान आहे, खूप छान आहे, मस्त वाटलं एकदम. थँक्यू. घ्यायचं का सुचिताताई, घेऊ? हो हो, घ्या ताई घ्या. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. जय श्री कृष्ण. सर्वांना माझा नमस्कार. 5वा अध्याय श्लोकांचं वाचन आपलं पूर्ण झालंय. त्याचा सारांश काढण्याचा प्रयत्न केलाय. अध्याय 5वा, कर्मसन्यास योग. ज्ञानयोग अथवा संन्यास तसेच कर्मयोग या दोन्हींची प्रशंसा भगवंताकडून 4थ्या अध्यायात आपल्याला ऐकायला मिळते. तसेच ते करण्याची आज्ञा देखील भगवंत अर्जुनास देतात. यामुळे ज्ञानयोग की कर्मयोग, यामुळे ज्ञानयोग की कर्मयोग या दोन्हीतले श्रेष्ठ साधन कोणते, तसेच यातील माझ्यासाठी खात्रीने कल्याणकारी काय, असे एकच साधन तुम्ही मला सांगा, अशी आर्जव अर्जुन भगवंतांना करतो. याच प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवंत जे विवरण सांगतात तोच हा 5वा अध्याय कर्मसन्यास योग होय. सर्वसामान्य मनुष्य जेव्हा बद्ध, मुमुक्षु, साधक इत्यादी आध्यात्मिक उत्क्रांतीच्या प्रगतिशील पथावर असतो, तेव्हा त्यातील अंतिम टप्पा म्हणजेच सिद्ध. तेव्हा काय बनायचे आहे, कोठे पोचायचे आहे, याचे उत्तर व मार्गदर्शन ह्या अध्यायात मिळते. माझ्यासारख्या मुमुक्षुला येथवर पोहोचणे किंवा त्या स्थितीत जाणे जरी अशक्यप्राय भासले तरी ऐकून ठेवायला, माहिती करून घ्यायला काय हरकत आहे, असाच विचार करून मी थोडासा या अध्यायाचा अभ्यास करायचा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्या सर्वसामान्य बुद्धीने भगवंतांना प्रश्न विचारावा की देवा, असे काहीतरी साधन किंवा मार्ग सांगा, ज्या योगे अगदी छान झोप काढत तरीही प्रवास करून इच्छित स्थळी पोहोचता येईल. हाच तो राजमार्ग आहे कर्मसन्यास योग. सर्व ज्ञानी पुरुष, महात्मे, संत मंडळी इत्यादी व्यक्ती सर्वसामान्यांप्रमाणेच संसारात वावरत असतात, परंतु तरी देखील ते या पदाला पोहोचलेले असतात. पाहुयात कसे. भगवंत म्हणतात, ज्ञानयोग व कर्मयोग हे दोन्हीही मोक्षफळ देणारे असून त्यात फलाच्या दृष्टीने भेद नाही. उदाहरणार्थ, जसे आकाश आणि पोकळी दोन्ही एकच आहे, किंवा 2 नद्या वेगवेगळ्या स्थानी उगम पावतात, त्यांचे मार्ग भिन्न असतात, परंतु त्यांचे लक्ष्य मात्र एकच असते, ते म्हणजे सागराला जाऊन मिळणे. त्याचप्रमाणे या दोन्हींचेही फल आत्मज्ञान किंवा ब्रह्मप्राप्तीच आहे. ज्ञानी होण्यासाठी मोक्षाच्या पर्वतावर आरूढ व्हायचे आहे, चढायचे आहे, परंतु ते देखील युक्तीने, कर्मयोगाच्या युक्तीने. जसे कर्मसन्यास म्हणजे कर्माचा संन्यास किंवा कर्माच्या स्वरूपाचा संन्यास नसून कर्माच्या फलाचा किंवा आसक्तीचा त्याग करावयाचा आहे. असा जो सदैव नित्य संन्यासी असतो, म्हणजेच उदंड कर्म करतो, सर्व कर्म अगदी उत्तम रीतीने पार पाडतो, परंतु त्याचे कर्ते पण मात्र तो स्वतःकडे घेत नाही. सहज कर्म घडते, म्हणजेच कर्म मी केले नाही तर कर्म घडले, असा त्याचा भाव सदैव असतो. तसेच कर्म करून झाल्यावर त्याच्या फळाची अपेक्षाही तो करत नाही. म्हणजेच मी हे काम किंवा कर्म केले, त्यामुळे आता मला मानमरातब मिळेल, काही ऐहिक लाभ होईल, उपाधी मिळेल, या साऱ्या कल्पनांच्या पलीकडे
तो वावरत असतो अथवा त्या बोधावरच तो स्थित असतो, अलिप्त असतो. कुर्वन्नपि न लिप्यते, कर्म करून अलिप्तता, हाच कर्मयोगाचा संदेश आहे. हाच तो कर्मयोगी. तर सुखम बंधात प्रमुच्यते, म्हणजेच सर्व संसार बंधनातून तो सुखाने मुक्त होतो. कुठलीही आशंका, विकल्प न ठेवता तो संन्यास योगी. 12वा श्लोक हा अतिशय महत्वपूर्ण आहे, ज्यात युक्त आणि अयुक्त अशा दोन्हींचेही वर्णन एकाच श्लोकात सांगितले. ही भगवंतांची किंवा ज्ञानेश्वरांचीही आपण म्हणू शकतो की खूबी आहे, की नेहमी एक काय असावं हे सांगतात आणि लगेचच पुढच्या ओळीमध्ये की कसं नसावं असं दोन्हीही सांगितलं जातं. आणि या पूर्ण अध्यायामध्ये 29 श्लोक आहेत, तर साधारणपणे मध्यात म्हणजे 12वा, म्हणून 12 ते 15 हे जे श्लोक आहेत त्यातलाही 12वा श्लोक खूप जास्त महत्वाचा वाटला मला. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्, अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. असा योगयुक्त कर्मफळाला टाकतो. केवळ टाकतोच नाही, तर तो त्याला विटतो, की मला कर्माचं फळ नकोच आहे. तो त्याच्यापासून दूर पळतो, लांब पळतो, ज्याला विटतो असं आपण मराठीत शब्द आहे. तोच शांती ब्रह्मपदाला पोहोचतो. उदाहरणच द्यायचं झालं तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज किंवा स्वामी माधवनाथ म्हणजे स्वामी स्वरूपानंद, त्यांचे जे शिष्य होते स्वामी माधवनाथ, तर त्यांच्या चेहऱ्यावर जी नेहमी शांती विलसत असे, तर ते त्यांना म्हणत की तुम्ही त्या शांतीपदाला पोचलायत आणि आता ही तुम्हाला मिळालेली शांती तुम्ही इतरांना द्या, तिथपर्यंत इतर साधकांना तुम्ही पोचवा, अशी जबाबदारी त्यांच्यावर टाकली गेली होती. मुद्दामून ह्या संतांची उदाहरणं सांगितली तर जेणेकरून थोडंसं आपल्याला त्याच्याशी कोरिलेट करता येतं. ही स्थिती समजण्यासाठी भगवंत प्रभूंची किंवा सर्वेश्वरांची लक्षणं सांगतात. उदाहरणच शांताकारम भुजगशयनम, सगळ्यांना हा श्लोक माहितीये. म्हणजे हा श्लोक म्हटल्यानंतर किंवा ते पिक्चर इतकं आपल्या डोळ्यामध्ये ठसलेलं आहे की हा असा मस्तपणे त्या भुजंगावरती विष्णू छानपैकी असे मस्त शांतपणे पहुडलेले आहेत. तर ही जी स्थिती आहे ना, की ही जी पहुडण्याची आणि शांत अगदी ज्याला म्हणतो निर्विकार निश्चल ही स्थिती, ते शांती ब्रह्म. तर जो ज्ञानी असतो तो हे जाणतो आणि तो स्वतःच याच स्थितीला जाऊन पोहोचतो. म्हणजेच तो स्वतः ब्रह्मच होतो किंवा तीच स्थिती अनुभवतो. वेगळेपण असं उरतच नाही. म्हणजे अहम ब्रह्मास्मी या बोधावर तो येतो. तो असतो सिद्ध. सगळ्यात वरची स्थिती जी आहे ती सिद्धाची स्थिती. त्यामुळेच त्याची या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून अनायासे सुटका होते व तो मोक्षपदाला जातो. गच्छन्त्य पुनरावृत्ती हा त्या पदाचा अर्थ आहे. मग आता हे कशामुळे साध्य होतं? ह्याच शरीरात, ह्याच जन्मात, ह्या जीवनात आपल्याला हे साध्य करणं शक्य आहे का? किंवा ते त्यांना कशामुळे साध्य होतं? तर समदर्शिनः किंवा साम्ये स्थितः मनः, व्यवहाराच्या पातळीवर प्रत्येक प्राणीमात्रासोबत योग्य तो व्यवहार किंवा कर्म करून त्यांची दृष्टी मात्र त्यातील सत्तत्वाला ओळखून सदा समच राहते. म्हणजे व्यवहार विषम होऊनही त्यांची दृष्टी मात्र कधीही विषम होत नाही. म्हणून त्यांना म्हटलं जातं समदृष्टी. आणि असा जो त्या समदृष्टीवर स्थित आहे तोच केवळ सिद्ध पदाला पोहोचू शकतो. उदाहरणच द्यायचं तर एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं होतं, ती गोष्ट सगळ्यांनाच माहिती असेल. किंवा श्री गोंदवलेकर महाराजांच्यावरती विषप्रयोग केला गेला होता. तर ज्या व्यक्तीने त्यांच्यावर विषप्रयोग केला त्यालाच त्यांनी अतिशय प्रेमाने जेवू घातलं. ही काय आहे? समदृष्टी. कारण त्यातल्या सत्तत्वाकडे ते बघतायत, त्या व्यक्तीकडे, त्या प्राण्याकडे नाही बघितलं जात. त्याला म्हणायचं समदृष्टी. असा हा योगयुक्त ज्ञानी पुरुष हा स्थितप्रज्ञ, समबुद्धी, ब्रह्मविद म्हणजेच ब्रह्माला जाणणारा व त्यातच स्थित राहणारा असतो. त्यामुळेच तो सदैव अक्षय सुखात आनंदात दिसतो. सुखमक्षयमश्नुते.
उदाहरणार्थ गुरुदेव रानडे, पुन्हा गोंदवलेकर महाराज सांगेन की हे भरपूर काम करायचे, तरीही ते सदैव आनंदी, उत्साही दिसायचे. त्यांचा आहारही अगदी सीमित होता, अगदी मोजका होता. तरी सुद्धा जर शक्ती बघितली तर ती मात्र एखाद्या पैलवानाला सुद्धा लाजवेल अशा प्रकारची शक्ती होती. तेव्हा आपणास जर या स्थितीपर्यंत पोहोचायचे असेल तर सर्वप्रथम काम, क्रोध यांच्यावर आवर घालणे, त्यांना जिंकणे अनिवार्य आहे. काम क्रोधोद्भवम वेगम. आपले चित्त जितके जितके शुद्ध आणि सूक्ष्म होत जाते, तितकेच आपण त्या स्वरूपाच्या जवळ जातो. चित्तातील त म्हणजे जो टकार आहे, तो टकार जर काढून टाकला तर काय राहील? चित्त. आणि तर आपण त्या चित्तपर्यंत पोहोचू. सच्चित, चिद्घन जे म्हणतो, त्या चित्तपर्यंत जायचं, तर त्या चित्तातला तो टकार, जाणं आवश्यक आहे. तेव्हा कुठेतरी आपण त्या चित्तपर्यंत पोहोचणार. मानवी देहात हे सारे कसे शक्य आहे? यासाठी ध्यानयोग किंवा आत्मसंयम योगाची महती सांगून भगवंत पुढल्या अध्यायाची साखरपेरणी करून ठेवतात. अर्जुनाची उत्सुकता सतत वाढवीत ठेवण्याचे काम भगवंत अगदी चोख करत राहतात. 27वा आणि 28वा जो श्लोक आहे, ती सारी ध्यानयोगाची महती आणि माहिती त्याच्यामध्ये आहे, जो पुढचाच अध्याय आहे, 6वा अध्याय. आणि जाता जाता या तीनही साधनांबरोबर म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग, संन्यासयोग, ध्यानयोग या सगळ्यांबरोबर भक्तियोग देखीलही महत्वाचा आहे, हे सांगायला देखील भगवंत विसरत नाहीत. कारण 29वा जो श्लोक आहे तो भक्तियोगाचं महत्व सांगणार आहे. थोडक्यात कर्मसन्यास योग या नावाचा अनेकदा चुकीचा अर्थ घेतल्यामुळे गोंधळ निर्माण होतो. वस्तुतः या अध्यायात कर्मयोग व सांख्ययोग अथवा संन्यास योग म्हणजेच ज्ञानयोग या दोन्हींचे वर्णन आले असल्यामुळे अध्यायाचे नाव कर्मसन्यास योग. पण कर्मसन्यास योग लिहिताना म्हणजे शब्द लिहिताना लक्षात ठेवण्यासाठी खूण काय, तर कर्म डॅश संन्यास स्पेस आणि योग असा जर तो आपण एका दमात कर्मसन्यास योग म्हणतो आणि मग बरेचदा आपला तो गोंधळ होतो मानसिक की कर्मसन्यास करायचा आहे. तर कर्म आणि संन्यास योग या दोन्हींचंही वर्णन आलंय, म्हणून हा कर्मसन्यास योग. तेव्हा कर्माचा संन्यास किंवा त्याग नसून कर्मफलाचा त्याग कसा करावा आणि नैष्कर्म्य प्राप्ती कशी करावी याचे विवेचन करणारा हा अध्याय आहे. तेव्हा स्वतःच्या एसी गाडीत मागच्या सीटवर बसून अर्धोन्मिलित नयनांनी डुलकी काढत काढत मुंबई ते पुणे प्रवास अगदी सहज व्हावा व त्यावेळेस आपणास कसा व काय भाव आपण मनात ठेवावा, हीच गुरुकिल्ली आहे या बद्ध ते सिद्ध या प्रवासाची, कर्मसन्यास योगाची. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. छान सांगितलं, खूप सुंदर सांगितलं. आणि पहिल्यांदाच प्रयत्न केला तरी इतकं सुंदर, म्हणजे तुमच्याकडून नेहमी नेहमी ऐकायला आवडणार आता आम्हाला. धन्यवाद ताई. छान. अजून कोणी काही बोलणार आहे? नाही तर एक प्रश्न घेऊयात आपण. कोणाला जर बोलायचं असेल तर घेऊयात, नाही तर मग एक प्रश्न. हँड रेज कोणाचाच नाही आज? ठीक आहे, मी एक सांगते फक्त. आपण गुड. हा बोला नंदताई. नमस्कार ताई. हो, मी असं थोडं वेगळा प्रश्न विचारला तर चालेल ना ताई? पण म्हणजे अध्यात्मावरच हा चालेल का ताई? हो चालेल. नाही तर आपण हे एवढं घेऊ आणि ताई? मग नंतर तुमचा दुसरा हो, जर प्रश्न असेल तर नंतर चालेल घेऊया. चालेल 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 ताई, तुम्ही सांगा त्यावेळी मी बोलेन. बर बर. आपण अध्याय 3 वर मध्ये एक प्रश्न बघितला. तर हा प्रश्न जो आहे ना, हा प्रत्येकाला विचारला जातो आणि उत्तमाला, स्पेशली उत्तमासाठी हा प्रश्न आहे बघा. तर
हा प्रश्न काय आहे की माणूस इच्छा नसतानाही पाप का करतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण अध्याय 3 मध्ये बघितलेलं आहे. पण त्याचंच पुढे सविस्तर उत्तर हे अध्याय 5 मध्ये आलेलं आहे. म्हणून याविषयी बोलते. आणि याच्यानंतर परत अध्याय 16 मध्ये सुद्धा याचं सविस्तर उत्तर येणार आहे. ते आपण नंतर बघूयात. आता हा फक्त एक छोटासा पार्ट आपण या ठिकाणी बघूयात की माणूस इच्छा नसतानाही पाप का करतो, या प्रश्नाचं उत्तर बघा. तर प्रश्न क्रमांक हा जो प्रश्न विचारलेला आहे हा अध्याय 3 मध्ये श्लोक क्रमांक 36 मध्ये विचारलेला आहे. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. म्हणजे अर्जुन विचारतो, हे श्रीकृष्णा, माणूस स्वतःची इच्छा नसतानाही पाप का करतो? जणू कोणी त्याला जबरदस्तीने पापाकडे ढकलत आहे असे का वाटते? आता हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो की आपल्याला गरज नसताना सुद्धा आपल्याला क्रोध येतो, त्याच्यानंतर आपल्याला राग येतो आणि आपण हळूहळू त्या पापाकडे ढकलत जातो. तर हे कशासाठी आणि कशामुळे? तर याच्यामध्ये काय आहे बघा, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात की राग करणे चुकीचे आहे, लोभ वाईट आहे, मत्सर हा चुकीचा आहे, तरी पण आपण ते वारंवार करत असतो. म्हणून मग या ठिकाणी याचं उत्तर श्रीकृष्ण भगवंतांनी दिलेलं होतं अध्याय 3 मध्ये श्लोक क्रमांक 37 मध्ये. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. भगवान म्हणतात हा काम आणि क्रोध आहे. आता येथे काम म्हणजे फक्त लैंगिक इच्छा नाही, तर काम म्हणजे कोणत्याही वस्तू किंवा व्यक्ती किंवा मान, सुख किंवा परिस्थितीची तीव्र इच्छा असणे म्हणजे काम असणे. जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा ती काम क्रोध बनते. म्हणून मग काय होतं की अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणजे काहीतरी त्याला अडथळा येतो. म्हणून ही एक शृंखला सांगितलेली आहे की सुरुवातीला काम उत्पन्न होतो, काम असतो. त्याच्यानंतर काम म्हणजे आता कुठलीही इच्छा असेल, वस्तू असेल, व्यक्ती असेल, त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला की क्रोध निर्माण होतो. ते मिळवण्यासाठी आपण मोह तयार करतो, मनामध्ये मोह होतो आणि त्याच्यानंतर आपण पापाकडे वळतो. ही पूर्ण साखळी तयार होती. मग प्रश्न काय येतो की कामना येतेच का? याचे अधिक खोल उत्तर भगवान अध्याय 5 मध्ये देतात बघा. अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. हा श्लोक 15 आहे अध्याय 5 मधला. येथे भगवान मूळ कारण सांगतात. पापाचे मूळ काम नाही, कामाचे मूळ अज्ञान आहे. म्हणजे काय झालं की मागच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की पापाचं जे मूळ आहे हे काम आहे. पण या ठिकाणी काय सांगतात आता की कामाचं जे मूळ आहे हे अज्ञान आहे. म्हणजे पापाचं मूळ काय आहे तर ते अज्ञान आहे. तर ते कसं सांगतात बघा इथे. जीव पाप करतो कारण त्याने स्वतःची खरी ओळख विसरली आहे. त्याला वाटते मी शरीर आहे, मला सुख बाहेर मिळेल, ही वस्तू मिळाली की मी आनंदी होईन, यातून इच्छा निर्माण होते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखाद्या माणसाला पद हवे आहे. तो विचार करतो हे पद मिळाले की मी पूर्ण होईल. पण हे अज्ञान आहे कारण पूर्णत्व आत्म्यात आहे, पदात नाही. म्हणून तो स्पर्धा करतो, मत्सर करतो, कधी चुकीचे मार्गही स्वीकारतो. पापाची सुरुवात येथे होते. आता हेच वाक्य तत्वविवेचनीच्या पुस्तकातून कसं सांगितलेलं आहे बघा, ते पण सांगते. पापाचे मूळ कारण जे आहे हे आत्मा व अनात्म यांचा अध्यास आहे. अध्यास सांगितले, हा अधोरेखित करणारा शब्द आहे तत्वविवेचनेमध्ये की अध्यास. अध्यास म्हणजे काय? ध्यास हा सर्वांना माहिती आहे की एखादी गोष्ट मिळण्यासाठी केलेले परिश्रम, त्याला आपण ध्यास असं म्हणतो. की अध्यास म्हणजे काय आहे? जे मी नाही ते स्वतः समजणे. उदाहरणार्थ मी शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, पण मी म्हणतो मी दुःखी आहे, मी अपमानित झालो, मी श्रेष्ठ आहे, यालाच अध्यास असे म्हणतात. मग पाप कसे जन्माला येते हा प्रश्न पुढे येतो. मग अज्ञान असतं, त्याच्यामध्ये अध्यास आपण जोडला जातो की मी हे सगळं दुःखी झालो, मी अपमानित झालो, आणि मग अहंकार निर्माण होतो. कुठेतरी ममता, कामना, क्रोध ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी एक एक लिंक लागत जाते. मोह निर्माण होतो आणि नंतर पापकर्म
निर्माण होतं. मग आता भगवान काय सांगतात बघूया. आवाज गेला ताई तुमचा. हम्म. नाही येते. येतोय ना माझा आवाज? हॅलो, हॅलो, माझा आवाज येतोय की नाही? येतोय का माझा आवाज? कोणीतरी सांगा मला. हा माझा आहे, तो माझा आहे. भगवंत एक मात्र आपण समजत नाही. एक एक समोर दिसतो तो माझा आहे असं समजतो. आणि जेव्हा आपण फक्त भगवंतच माझा आहे असं समजेल, तर इथं उदाहरण द्रौपदीचं वस्त्रहरणाचं देता येईल. वस्त्रहरणाला जेव्हा तिला उभं केलं, तिला हात लावला, तिला बोलवलं, मग ती सगळ्यांकडे बघत होती. तिला वाटायचं भीष्माचार्य आहेत, एवढे धृतराष्ट्र सासरे आहेत, राज्य आहे, माझे 5 पती आहे, बलशाली आहेत, सगळे आहे, हे मला मला ह्याच्यातून सोडवतील. ती त्यांच्याकडे जोपर्यंत पाहत होती, त्यांच्याकडून अपेक्षा करत होती, इच्छा करत होती, तोपर्यंत भगवंत तिच्या मदतीला आलाच नाही. आणि ज्यावेळेस तिच्या लक्षात आलं का हे सगळे राजाच्या याच्यात हे झालेले, आपल्याला कोणीच मदत करणार नाही आणि आपल्यातून आपल्या अपमानातून किंवा ह्या दुःखित प्रसंगातून आपल्याला कोणीच सोडवणार नाही. एकमेव फक्त तो भगवंत असा आहे की तो मला सोडविल. आणि संपूर्णपणे वास्तविक भगवंताला संपूर्णपणे जेव्हा तिने आपले समजले, आपण सुद्धा जेव्हा त्याला आपण म्हणतो तो संकटात धावून का येत नाही, तर आपण प्रत्येकाकडे वेगवेगळी अपेक्षा करतो. ह्या संकटातून मला मुलगा सोडविल, नवरा सोडविल, कोणतं आर्थिक असो, कोणतंही संकट असो, हे कुणीतरी सोडविल, पण हे कुणीच सोडवत नाही. तेव्हा भगवंत येऊन आपल्याला सोडवतात, पण तोपर्यंत आपण खूप उशीर झालेला असतो. आणि आपण म्हणतो भक्ती मार्गात किंवा याच्यात देव लवकर येत नाही, किंवा आपल्यात खूप देव आहे म्हणून आपल्याला लवकर मदतीला येत नाही. त्याचं आपण भगवंताला पूर्णपणे आपलं समजलेलंच नसतं. भगवंताच्या ना आपल्या संबंधाचा अभाव आहे. आणि आपली भगवंताशी खरी आत्मीयता जागृत झाल्याशिवाय, आणि आपण इतरांच्या सुखात म्हणजे इतरांनी आपल्याला मदत करावी त्या सुखासाठी, ममतेसाठी, जोपर्यंत आपण भगवंतावर अवलंबून राहत नाही आणि या बाकीच्या सगळ्या नश्वर गोष्टींवर अवलंबून राहतो, तोपर्यंत भगवंत आपल्यापर्यंत येत नाही आणि आपल्याला सोडवत नाही. आणि मग जेव्हा आपली खरी आत्मीयता जागृत होते आणि मग आपल्याला परम शांतीचा अनुभव येतो. आणि ते संकटच काय, ते संकट पण राहिलेलं नसतं आणि ते एवढं विशेष वाटत पण नाही. पण जोपर्यंत आपला असा भाव दृढ होत नाही की भगवंतच मला सोडवणार आहे आणि माझ्या मदतीला येणार आहे, आणि हेच महत्वाचं आहे, मग त्याच्यात कर्म अकर्म हे काहीच राहत नाही माणसाकडं. माझं शरीर नाही आणि मी नाही, मग मी फक्त माझ्या भगवंताचं आहे असं वाटूस तर भगवंत आपल्याला तेव्हा मदत करतो. तर आपला हा शेवटचा श्लोक सांगितला होता, एक तर कर्म केले पाहिजे, दुसरे कर्म करण्याची विद्या आली पाहिजे. जेव्हा मनुष्य कर्म करतो, परंतु संन्यास कशाला सांगितला, कर्म करून ते भगवंतालाच अर्पण करायचंय. कर्म करण्याची विद्या जाणत नाही, अथवा कर्म करण्याची विद्या जाणतो, परंतु कर्म केलं तर त्याचा फळाचा त्यागच करायची आपली हे नसते. 3ऱ्या अध्यायात कर्म सांगितले, इथं 4थ्या अध्यायात कर्माचे तत्व सांगितले, आणि 5व्या अध्यायात काय सांगितलं की कर्माचा त्याग सांगितला. जोपर्यंत आपण कर्माचा नाही त्याग करायचा, कर्म फळाचा त्याग करायचा आणि यथानुगती व्यवस्थित कर्म करायचं. जोपर्यंत आपण कर्मफळाचा त्याग करत नाही, तोपर्यंत आपल्याला ते शुद्ध आणि सच्चिदानंद भगवंताचं स्वरूप पाहायलाच मिळत नाही. आणि आपल्या डोळ्यावरची काजळी गेल्याशिवाय, ह्या सगळ्या गोष्टींची आणि दृष्टी आपली शुद्ध झाल्याशिवाय संजयासारखी आपल्याला तो भगवंत दिसणारच नाही. त्याला विश्वरूप सुद्धा दिसलं होतं आणि आपल्याला छोटेसे एक झलक सुद्धा त्याची दिसत नाही, कारण आपण सगळ्यांकडे पाहत बसलेले आशेने आणि कर्म करतोय, कर्मफळाचा त्याग करत नाही, त्याची आसक्ती, तोपर्यंत भगवंत सापडणारच नाही. असं माझा भाव आहे. मला म्हणजे इथं हे उदाहरण द्रौपदीचं द्यावं वाटलं, वस्त्रहरणाचं. जय श्री कृष्ण. झालं ताई? छान सांगितलं ताई. थोडं सुचिता माझं गेलं. ताई? हो, छान सांगितलं. चालेल. म्हणलं थोडं माझं गेलं. वाटलं तेवढं वाचताना. हा मगाशी बरोबर, हं, बरोबर. तुमचा आवाज गेला म्हटलं, आता तेवढ्या वेळात नाही, ते चांगलं ऐकत केलं होते बोलून. तेव्हा इथं इथं हे बसलंय बरोबर हा, द्रौपदीचं उदाहरण, बरोबर. वस्त्रहरणाचं. चालेल, थोडं थोडं असं सांगत जाईल. हो, हो. फार हो, चांगलं. हो. चालेल, चालेल. अं,
माझं कुठपर्यंत झालं मलाच माहित नाही. आता मी कुठून तुमचं राहिलं गेले. ना. हा. ठीक आहे, आता हरकत नाही. परत एखाद्या वेळेस मी परत पूर्ण करेन. नाही पण ताई पूर्ण करा ना. अध्यास बद्दल तुम्ही सांगत होता. आहे तत्वविवेचनी वेळ आहे. मध्ये अध्यास हो. शब्द आहे. हा, बरं बरं. ध्यास ठीक आहे. आपल्याला माहिती असतो. अध्यास हा वेगळा शब्द आहे. तर त्याचं काय एक्झॅक्ट अर्थ आणि असं तत्वविवेचनीतून बर तुम्ही सांगत होतात. तिथे होतात साधारण अज्ञान आणि आणि मग अध्यास मोठा आहे, आवाज पाप देणं. निर्माण होतं. ध्यासातून पाप निर्माण होतं असं दिलंय. बर बर. अध्यास म्हणजे काय बघा. तर अध्यास म्हणजे जे मी नाही ते स्वतः मी समजणे. आता मी हा शब्दच अध्यास आहे या ठिकाणी सांगितलेला आहे, की आपण नेहमी म्हणतो की मी शरीर नाहीये, मी मन नाही आहे किंवा मी बुद्धी नाही आहे. पण काय होतं की मी दुःखी आहे असं म्हणतो आपण. मग मी जर शरीर नाही तर मी दुःखी कसा असेल? बरोबर आहे की नाही? मी अपमानित कसा झालो, मी श्रेष्ठ कसा आहे, यालाच अध्यास असं म्हणलेलं आहे. की आपण जे नाही आहोत त्यालाच मी समजणे, स्वतः मी आहे असं समजणे, त्याला अध्यास असं म्हणलेलं आहे. मग आता याच्यामध्ये काय सांगितलं होतं पुढे, की मग पाप कसे जन्माला येते म्हणून सांगितलं होतं. तर पापामध्ये आता परत ही शृंखला याच्यामध्ये सांगितली, तत्वविवेचनीमध्ये सांगितली, की अज्ञान, त्याच्यानंतर अध्यास, अहंकार, ममता, कामना, क्रोध, मोह, पापकर्म, अशी ही शृंखला सांगितली आहे पुन्हा. मग आता भगवान काय म्हणतात अध्याय 3 मध्ये, एक श्लोक सांगितलाय त्यांनी. धूमेनाव्रियते वह्निर यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस तथा तेनेद मा वृतम. म्हणजे काय आहे तर कामना ज्ञान झाकते. कामनेमुळे ज्ञान हे झाकल्या जातं पूर्णपणे. जसं की जास्त जर धूर झाला असेल तर अग्नीला काय करतो तो, अग्नी कुठे आहे हे कळत नाही, धुरानेच सगळं व्यापून जातं आपलं पूर्ण. खूप जास्त जर आरशावर धूळ पडली असेल तर आरसा पूर्ण दिसत नाही आपलं. आपण जे प्रतिबिंब आरशामध्ये पाहतो ते आपल्याला दिसत नाही, त्याच्या ठिकाणी पूर्ण धुळधुळच दिसतं आणि पूर्ण अंधुक अंधुक आपल्याला दिसायला लागतं. तसंच हे कामनेचं आहे, की कामना जर जास्त झाली तर विवेक जो असतो आपल्या आपल्यामधला, तर तो विवेक पूर्णपणे झाकला जातो. मग आता याच्यामध्ये उत्तर काय सांगितले बघा. प्रश्न अध्याय 5व्या मधला हे उत्तर काय सांगितले श्रीकृष्णाने, की कामना पाप करवते, हे आपण 3ऱ्या अध्यायात बघितलं. तर अज्ञानामुळे कामना निर्माण होते, हे आपण 5व्या अध्यायामध्ये आता 15वा श्लोक जो आपण बघतोय तो आहे. की कामना कामना काय, अज्ञानामुळे कामना निर्माण होते. म्हणून काम नव्हे, अज्ञान आहे. त्याच्या मुळाशी जे कारण आहे ते काय आहे, ही काम ही त्याच्या मुळाशी कारण नाही आहे. त्याच्या मुळाशी जे कारण आहे ते अज्ञानाचं आहे. मग आता याच्यामध्ये परत सांगतात साधक संजीवनीमध्ये काय म्हणतात बघा. जीव पापी नाही, तो अज्ञानग्रस्त आहे. म्हणजे आपण पापी आहे म्हणतो पण पापी नाही आहे म्हणतो, तो अज्ञानग्रस्त आहे. हा खूप मोठा फरक आहे. की गीता माणसाला दोषी ठरवत नाही. कुठेच गीताने सांगितलं नाही की तो दोष आहे किंवा त्याच्यामध्ये असे हे आहेत. तर ते काय सांगता येतं, की तुझे स्वरूप शुद्ध आहे पण तू स्वतःला विसरला आहेस. या ठिकाणी की स्वरूप शुद्ध आहे पण तू आहेस जे कोणी आहे तो तू विसरून गेलेला आहे म्हणे. आता याच्यावर उपाय श्रीकृष्णाने सांगितला, की ज्ञानेन तू तत ज्ञानन एषा नाशित मात्मनः तेषामादित्य वज्ञानन प्रकाशयति तत्परम. म्हणजे 5व्या अध्यायातला 16वा श्लोक जो सांगतो, अज्ञान दूर झाले की कामना कमकुवत होते, क्रोध कमी होतो, मोह नष्ट होतो. म्हणून अर्जुनाचा जो प्रश्न होता, माणूस इच्छा नसतानाही पाप का करतो, तर इथे सांगितले की माणूस पाप करतो कारण त्याला पाप करायचे असते म्हणून नाही, तर त्याने स्वतःचे खरे स्वरूप विसरलेले असते म्हणून. अज्ञानामुळे तो नश्वरात शाश्वत सुख शोधतो, शरीराला आत्मा मानतो, इच्छांना स्वतः समजतो. यातून कामना निर्माण होते. कामना अपूर्ण राहिली की क्रोध होतो, क्रोधातून मोह निर्माण होतो आणि मोहातून पापकर्म. म्हणून गीतेच्या दृष्टीने पापाचे मूळ कारण वाईटपणा नाही तर अज्ञान आहे. इथे संपलं असं आहे. आता हेच पुढे 16व्या अध्यायामध्ये अजून परत सविस्तर सांगितलेलं आहे. 16वा अध्याय जेव्हा येऊ तेव्हा आपण त्याचं विश्लेषण परत करूयात. चालेल. आपण आता ताईंनी विचारलं होतं एक सूर्यवंशी ताईंनी प्रश्न कुठला तरी तो घेऊयात.
सांगा ताई, नंदाताई, नंदिनीताई आहेत की नाही? नंदिनी सूर्यवंशीताई आहेत का नाही तुम्ही? नाही दिसत आहे ताई लिस्ट मध्ये. नाही, हा लेफ्ट झाल्यात वाटतं त्या. ठीक आहे, हरकत नाही. आपण थांबायचं इथं का कोणाला बोलायचं अजून? थांबायचं इथं आपण. शेवटची प्रार्थना कोण घेतं? एक परीक्षेचं सांगायचं होतं की सगळ्यांनी फक्त पत्ते सांगा आणि कुठली परीक्षा द्यायची त्याचं नाव द्या. सगळेजण